वंचितचे नेते निलेश विश्वकर्मा यांनी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे 3 दिवसीय भव्य किसान शंकरपटाचे आयोजन केले होते। यावेळी आज फायनलच्या दिवशी पुरुषाप्रमाणे तरुणांनी या बैलगाडा स्पर्धेत बैलगाडा सुसाट वेगाने हकलत उत्साह वाढवला। अगदी काही सेकंदाचा थरारक या बैलगाड्या स्पर्धेत अगदी महिलांनी यात सहभागी होऊन आम्हीही मागे नाही हे यावेळी दाखवून दिले। यावेळी पुढील वर्षी महिलांचा बैलगाडा स्पर्धा आयोजित करू असं वंचितचे निलेश विश्वकर्मा यांनी सांगितले। बैलगाड्यावर बसून हाती दोर घेत तरुणांनी यावेळी मोठ्या उत्साहात बैलजोडी पळविली। ब्युरो रिपोर्ट, अमरावती ब्रेकिंग। महाराष्ट्रात हा तरुण ज्या ताकदीने पुढे येतोय आणि बैल जोडीचा हा जो एवढा मोठा रणसंग्राम चांदुरात घेतला, याच मला आज आनंद वाटतोय की माझ्या ज्या तरुण मुली आहेत, ज्या माझ्या बहिणी आहेत, त्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने या जोड्या हाकण्यासाठी आज इथे आलेल्या आहेत। निश्चितच एक मोठा मेसेज संपूर्ण महाराष्ट्रात जाईल। हा पुरोगामी महाराष्ट्र आहे। सातत्याने आमच्या महिला कुठेच मागे नाही, प्रत्येक क्षेत्रात। आणि आज पटात शंकरपटात त्यांनी ही आज बैलजोडी हाकलली आहे, हा एक चांगला मेसेज संपूर्ण समाजासाठी आहे। येत्या काळात शंकरपटाच्या माध्यमातून त्यांनी जी विनंती केली की दादा या महिलांचा शंकरपट झाला पाहिजे, तर निश्चितच चांदूर रेल्वे इथून पुढचा महिलांचा शंकरपट इथून आपण सुरुवात करू। खूप छान वाटते हकलून। मी पहिल्यांदा तडेगावला हकलली, त्यानंतर आष्टाला गेलो आम्ही, आता चांदूरला आम्हाला बोलवलं। काय पुरुषांना काय सांगशील, काय नाही, महिला पुरुषांपेक्षा काही कमी नाही आहे, बस हकलायचं आता असंच।